सातारा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर एसीबीनं गुन्हा दाखल केलाय। 5 लाखांच्या लाच प्रकरणात न्यायाधीशासह तिघांवर गुन्हा दाखल झालाय। फिर्यादीच्या वडिलांना जमीन देण्यासाठी 5 लाखांची मागणी करण्यात आली होती। एसीबीनं साताऱ्यातल्या एका हॉटेलमध्ये सापळा रचला आणि त्यानंतर मध्यस्थी पैसे टाकून पळून गेला। सातारा जिल्हा न्यायाधीशांसह तिघांना अटक करण्यात आली। लाच घेताना ही अटकेची कारवाई करण्यात आली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडून। तुषार, नेमकं काय घडलं? एका फिर्यादीची जमीन आहे ती देण्यासाठी जी 5 लाखाची लाचेची मागणी करण्यात आली होती आणि ही मागणी जी करण्यात आली होती त्याच्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत धनंजय निकम यांचं नाव देखील या फिर्यादीनं त्यांच्या तक्रारीमध्ये दिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत अजून असणारे 2 लोक आहेत, आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात। या दोघांनी याच्यामध्ये मध्यस्थी केली होती। या सर्वांच्या मध्यस्थीने ही लाचेची मागणी करण्यात आली होती आणि ही लाचेची मागणी केल्यानंतर सगळ्या माहितीसाठी